सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. आज आपण शब्बात शाळेचा धडा 8वा बघणार आहोत. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य. आणि आजचं सुवर्ण वचन आहे 1 कोरिन्थीकरास पत्र याचा 15वा अध्याय आणि वचन 14 ते 17. आपण धड्याला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाची प्रार्थना करूयात. प्रेमसगातील महान जिवंत दयाळू कृपाळू करुणाळू प्रभू, विशेष करून प्रार्थना करते प्रभू, हा शब्बात शाळेचा 8वा धडा प्रभू समजण्यासाठी सगळ्यांना तू ज्ञान बुद्धी शक्ती सामर्थ्य दे. आणि प्रभू आम्हाला देखील तू बोलण्यासाठी शब्द पुरव आणि प्रेमळ पित्या सगळ्यांना हा धडा समजावा आणि जे त्याचं मेन शीर्षक आहे ते समजण्यासाठी सर्वांना सहाय्य आणि मदत कर पित्या. ही छोटीशी प्रार्थना तुझ्या गोडप्रिय धन्यतारक नावात केली म्हणून आहे. आमेन. तर आपला जो आजचा धडा आहे तो आहे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य. सुवर्ण वचन 1 कोरिन्थीकरास पत्र 15वा अध्याय आणि वचन 14 ते 17. वचन सांगतं की आणि ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ. आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ. तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. आपण बघणार आहोत की ख्रिस्ताचे पुनरुत्थान म्हणजे काय. तर प्रेषित पौल म्हणतो की जर येशू मृतातून उठला नसता तर आपला जो विश्वास आहे तो व्यर्थ आहे. आणि जर येशू ख्रिस्त उठवला गेला नसता तर जे आपण पाप करतो तर आपल्यासाठी जर तो मेला नसता तर आपल्या पापाची क्षमा झाली नसती आणि सुवार्ता निरीक्षण ठरलं नसती. आपल्याला अनंत जीवनाची आशा नसती जी आज आपल्याला आशा आहे. येशू ख्रिस्त हा आपल्यासाठी, आपल्या सर्वांना माहिती आहे की येशू ख्रिस्त हा आपल्यासाठी त्याला क्रूस खांबावर मरावा लागलेला आहे. आणि आज आपण त्याच्यामुळं आपल्याला जी आशा आहे की आपण त्याचे जे विश्वासू लोक आहेत तो त्यांच्यासाठी परत येणार आहे आणि तो आपल्या सर्वांना त्याच्या संगती स्वर्गात नेणार आहे. जसे की आपण बघितलेलं आहे की येशू ख्रिस्त हा क्रूस खांबावर मेलेला आहे आणि तो आपल्यासाठी पुन्हा एकदा मेलेल्यातून एक मानवी शरीर जेव्हा तो या पृथ्वीवर होता तो त्याचं शरीर हे मानवाचं शरीर होतं आणि त्यावेळेस त्याला खूप सारा त्रास सहन करावा लागलेला आहे आणि तो आपल्यासाठी मेलेला आहे. आणि त्यावेळेस जेव्हा तो 3 दिवसाच्या नंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की तो मरणातून उठवला गेलेला आहे. आणि त्या 3 दिवसाच्या नंतर जेव्हा तो उठवला गेलेला आहे तर त्यावेळेस तो आपल्या पापाच्या क्षमासाठी तो मेलेला आहे. आणि आपल्याला ती आशा आहे, आपला विश्वास आहे की येशू ख्रिस्त हा पुन्हा एकदा येणार आहे आपल्या सर्वांना घेण्यासाठी. तर ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आपल्यासाठी अर्थ काय आहे. तर येशूने मृत्यूवर विजय मिळवला म्हणून आपल्याला, तर त्याचा अर्थ काय तर आपण बघू शकतो की येशू ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे आणि त्यामुळे आज आपल्या पापाची क्षमा आपल्याला होत आहे. तसंच आपल्याला नवीन जीवन देखील मिळते कारण येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावलेला आहे आणि तो आपल्यासाठी उठलेला आहे. तर त्यामुळे आपल्याला एक नवीन जीवन देखील मिळते. आणि आपला नेहमी विश्वास असला पाहिजे की मृत्यू हा शेवट नाहीये. आपण जर बघितलं विश्वासणाऱ्यांसाठी मृत्यू हा शेवट नाहीये. आपला विश्वास असला पाहिजे की आपला जिवंत देव ज्याने आपल्याला अभिवचन दिलेला आहे की तो पुन्हा एकदा येणार आहे आणि आपला तो विश्वास असला पाहिजे. आणि विश्वासणाऱ्यांचे पुनरुत्थान होईल का तर नक्कीच होईल कारण आपल्याला आपल्या जिवंत देवाने ते अभिवचन दिलेले आहे. जसा येशू मृत्यूतून उठला तसेच येशूवर विश्वास ठेवणारे लोकही त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी उठवले जातील आणि सदैव प्रभू बरोबर राहतील. जसा आपला येशू ख्रिस्त हा आपल्यासाठी मरणातून उठलेला आहे तसाच तो आपल्यावर प्रीती करतो, तो आपल्यावर प्रेम करतो आणि त्यासाठी तो जेव्हा दुसऱ्यांदा येणार आहे तो वेळेस जे विश्वासू लोक आहेत आणि जे जिवंत विश्वासू लोक देखील आहे आणि जे मेलेले विश्वासू लोक आहेत ते देखील तो उठवणार आहे आणि आपल्या सर्वांना त्याच्या संगती त्याच्या बरोबर राहण्यासाठी घेऊन जाणार आहे. तर जेव्हा पौल त्याच्या काळातील मृत्यूच्या पुनरुत्थानाचा नाकारण्याचा लोकांशी तो सामना करायला लागला, शेवटी त्या काळातील लोकांनी पाहिले होते की मृत्यू मानवी शरीराचे काय करतो.
त्यांना माहीत होते की मृतदेह असा एक द्रुवरूप होतो, पण वाळून धूळ बनतो. त्या लोकांचं असं म्हणणं आहे, जसं की आपण आज बघतो की जेव्हा आपण मेल्याच्या नंतर आपलं शरीर हे सडतं, त्यानंतर ते वाळतं आणि त्याची धूळ बनते. तसंच जवळ शेवटी आपण जर बघितलं तर त्या मृतदेह देह जो असतो त्याचं काहीच उरत नाहीये. खरे तर बहुतेक लोक त्याच्या हृदयातील जेवढा काळ जिवंत होते त्यापेक्षा जास्त मृत राहिलेले आहेत. मृताचे पुनरुत्थान त्यांना तेव्हाही तितकेच आवश्यक वाटत होते जितके ते आता आपल्याला वाटते. किमान मानवी दृष्टिकोनातून तरी. आणि हाच तो मुद्दा असावा ज्यावर पौल बोलत होता. आपण जर बघितलं तर येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे हे आपल्यासाठी एक विश्वासार्हांचा हा पाया आहे. पण आपला येशू हा पुनरुत्थान झाला आहे, स्वर्गात गेला आहे आणि आपल्याला घरी घेऊन जाण्यासाठी तो परत येणार आहे, हा आपला विश्वास असला पाहिजे. तर तारण, आशा, पापावर विजय, मृत्यूवर विजय, अनंत जीवनाचे अभिवचन हे सर्व आपल्याला येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानातून बघायला मिळते. ह्यावेळेस आपल्यामध्ये ब्रदर उत्तम आहे, तो आपल्याला पुढच्या सत्रात चालवेल. तर माझ्याकडे रविवारचा धडा आहे. माझ्याकडे रविवारचा धडा आहे. यस 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 तर माझ्याकडे रविवारचा धडा आहे. रविवारच्या धड्याचे शीर्षक आहे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची घोषणा. आपण बघूया, मुख्य वचन बघूया. फर्स्ट करंथीकरस पत्र याचा 15वा अध्याय 1 ते 11 वचन बघणार आहोत आपण. तर आपण बघतो की यामध्ये फर्स्ट करंथीकरस याचा 15वा अध्याय 1 ते 11 या वचनामध्ये बघतो की आपण पौल करंथीकरांना आठवण करून देतो की त्यांना जी सुवार्ता सांगितली तिचा केंद्रबिंदू येशू ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान आहे. यामध्ये आपण बघतो की येशू ख्रिस्ताने किंवा पौलाने आपणाला सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान एकच आहे, किंवा ते आपणाला त्यातून एक नवीन आठवण करून देतं आपणाला की त्याचा केंद्रबिंदू येशू ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान आहे. आपण पुढे काही मुद्दे बघूया. आपल्या पापासाठी मरण पावला. कोण पावलेला आहे? तर आपल्या पापासाठी मरण पावलेला येशू ख्रिस्त आहे. आपण ज्या चुका केली त्याची शिक्षा आपल्यावरती घेऊन येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावलेला आहे. आपण ते चुकीची शिक्षा आपल्या चुकीची शिक्षा येशू ख्रिस्त भोगत आहे. तर आपण त्या चुक्या न करता आपण प्रभूचे उपकार मानले पाहिजे. आपण की प्रभूने आपली चूक मान्य करून आपल्या चुकीची शिक्षा प्रभू घेत आहे व त्याने आपल्या चुकीसाठी त्याने आपल्याला जीवनदान मिळवण्यासाठी प्रभूने आपल्याला त्याचा एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला. का? तर तुम्ही निस्वार्थपणे जगावे व तुम्ही ज्या चुका केल्या त्या चुका न करू नये यासाठी आपणाला त्याने एकुलता एक पुत्र आपल्यामध्ये पाठवला. आपण दुसरं बघतो की आपण दुसरा मुद्दा आहे पुरला गेला. येशू ख्रिस्त जेव्हा मेला त्याला पुरले गेले नाही, तर त्याला एका गुहेमध्ये त्याला ठेवण्यात आले व तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठला व स्वर्गामध्ये गेला. स्वर्गामध्ये गेला म्हणजेच पुनरुत्थान झाले प्रभूचे. आपण तिसरा मुद्दा बघूया. तिसऱ्या दिवशी तो उठला म्हणजेच आपण बघतो की येशू मरणातून तिसऱ्या दिवशी उठून स्वर्गात गेला आहे. तर कुणासाठी गेलेला आहे? तर आपल्यासाठी, सर्वांसाठी गेलेला आहे. का? तर आपणाला जीवनदान मिळावे, आपल्या चुकीची शिक्षा आपणाला प्रभूने माफ करून आपणासाठी तो प्रभू आकाशात स्वर्गात गेलेला आहे. का? तर आपल्याला आपल्या चुकीची शिक्षा कळावी व आपण जे काही चूक केल्या ते कळण्यासाठी आपल्याला प्रभूने सांगितले आहे. आपण चौथा मुद्दा बघूया. अनेक लोकांना दर्शन दिले. प्रभू जेव्हा जात होता त्यावेळी प्रभूला लोकांना जेव्हा कळाले की प्रभू तिसऱ्या दिवशी मरणातून उठलेला आहे, त्यावेळी तिथे भरपूर लोक त्या प्रभूला बघण्यासाठी आले. त्यावेळी प्रभू जाताना सर्वांना दिसला
व थोड्या वेळानंतर तो आकाशात लुप्त झाला. आपण बघतो प्रभू मेल्यानंतर लोक त्याला पिलाताने तिसऱ्या दिवशी पिलाताने एका गुहेमध्ये आणले त्याला व गुहेमध्ये त्याला ठेवण्यात आले. त्या गुहेला त्याचा एक मोठा दरवाजा नव्हता त्याला, तर त्याच्या दरवाजावरती एक मोठा दगड होता. तो दगड त्याने बंद केलेला. त्यानंतर आपण पुढे बघतो की म्हणून ख्रिस्ती विश्वास केवळ एका चांगल्या शिक्षकावर किंवा संदेशावर आधारित नाही, तर तो मृत्यूवर विजय मिळवलेल्या जिवंत ख्रिस्तावर आधारित आहे. आपण इथे बघतो की ख्रिस्ती विश्वास केवळ आपल्यावरती नसून किंवा एखाद्या व्यक्तीवरती अवलंबून नसून, तर आपल्या प्रभूवरती अवलंबून आहे, आपल्या विश्वासावर एक अवलंबून आहे. आपण विश्वास कसा धरतो प्रभूवरती याच्यावरती अवलंबून आहे. आपण प्रभूवरती कितपत आपण योग्य आहे प्रभूच्या विश्वासावरती. या प्रभू आपली परीक्षा घेत आहे. आपण बघितले पाहिजे की आपण कितपत योग्य आहे प्रभूला, हे आपण ठरवले पाहिजे. आपणाला एक उदाहरण बघायचं झाले तर आपणाला समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याला सांगितले मी तुला मदत करीन, पण त्याकडे मदत करण्याची शक्तीच नाही. त्याचे वचन आपल्याला फारशी आशा देणार नाही. आपण इथे बघतो की समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याला सांगितले की बाबा मी तुला आज थोडे पैसे किंवा काही असेल ते मदत करतो, त्याच्याकडून ती मदत झालीच नाही. ते आपण एक आशा धरून बसलेलो असतो की हा बाबा उद्या तो थोडे पैसे देतो म्हणलाय किंवा ती मदत करतो म्हणलाय, कोणती तरी मदत करतो म्हणलाय, असं आपण आशा धरलेला असतो. पण इथं आपल्याला एक जिवंत उदाहरण बघायला मिळतं की प्रभूने आपल्याला मरणातून उठला प्रभू व आपल्यासाठी तो स्वर्गात गेलेला आहे. आपल्याला म्हणजे त्याचे पुनरुत्थान झालेलं आहे. तो आपल्यासाठी स्वर्गात गेलेला आहे. स्वर्गाच्या राज्यात त्याने आपल्यासाठी तो जागा तयार करण्यासाठी आपल्याला गेलेला आहे व प्रभू दुसऱ्यांदा येणार आहे त्यावेळी आपल्याला घेऊन जाणार आहे त्याच्यासोबत. आपण इथं हे जिवंत उदाहरण बघायला मिळतो आपल्याला हे प्रभूचे. इथे मी आपण एक थोडे प्रश्न बघूया. पौलाने कोणती सुवार्ता सांगितली? तर पौलाने विश्वासणाऱ्यांना सांगितले आहे की त्याच्यावरती विश्वास ठेवा. पौलाने आपणास सांगितले आहे की प्रभूने आपल्यासाठी जे काही केले त्याचे तुम्ही उपकार माना, त्यावरती विश्वास ठेवा प्रभूच्या वचनावरती व तुम्ही लोकांपर्यंत प्रभूचा संदेश पोहोचवा असे प्रभूने सांगितले आहे आपणास. मी पुढचा वेळ सागरकडे देतो. ख्रिस्ता सर्वांना सलाम. माझ्याकडे पाठ सोमवार आहे आणि त्याचे शीर्षक पुनरुत्थित ख्रिस्त आपली एकमेव आशा. सोमवार 8वा धडा. ख्रिस्ता सर्वांना सलाम. माझ्याकडे पाठ आहे सोमवारचा आणि त्याचे शीर्षक आहे पुनरुत्थित ख्रिस्त आपली एकमेव आशा. पाऊल स्पष्ट करतो की पुनरुत्थान करण्याचे परिणाम किती गंभीर आणि भयंकर आहेत. पुनरुत्थानाशिवाय विश्वासणाऱ्यांना वर्तमानात कोणती आशा नाही, भविष्याची तर गोष्ट सोडा. आपण इथे बघतो की काही लोक असतात की ते पुनरुत्थानाला मानत नाहीत आणि ते बोलतात की मरण फक्त ठीक आहे पृथ्वीवरच आहे, पृथ्वीवर मरण, खा प्या आणि मजा करा. त्यांना माहित नाही की मृत्यूनंतर देखील एक जीवन आहे. आणि या पृथ्वीवर जे अविश्वासणारे लोक असतात ते बोलतात आपलं जीवन एक फक्त पृथ्वीवर आणि आपण ह्या जीवन जगत असताना आपण हाजा मजा करून आपलं जीवन संपवा. पण त्यांना माहित नाही की येशू हा जिवंत देव आहे आणि त्याने मरणावर विजय मिळवला आहे. जेव्हा लोक बोलतात की हा येशू 3 क्रूसावर लटकलेला जिवंत देव कसा असणार, ते फक्त बोलतात की हा येशू एक
क्रुसावर 3 खांबावर लटकून मेला आणि ते त्यांना फक्त एवढंच माहित असतं आणि त्यांना ते पुढचं माहित नसतं की हा येशूनं 3ऱ्या दिवसानंतर मृत्यूवर विजय पावलेला आहे. आणि आपण हा विषय त्यांना सांगितला पाहिजे. आपण त्यांना हा विषय सांगत नाही आणि आपण त्यांना सांगितलं नाही तर आपला विश्वास, आपला संदेश आणि तो खरा मानतो की जर मेलेल्यांची पुनरुत्थान नाही तर ख्रिस्त उठवला गेला नाही. आमचा उपदेश घोषणा व्यर्थ आहे, आमचा विश्वासही व्यर्थ आहे, आम्ही खोटे साक्षीदार आहोत असे आपण मानला जातो. आपण जर त्यांना येशूविषयी सांगत नाहीत आणि त्यांना पुनरुत्थानाविषयी या गोष्टी आपण त्यांना बोलत नाहीत तर हा आपला विश्वास, आपला संदेश आणि आपला ही घोषणा सगळं काही व्यर्थ आहे. आपण मग बुधवारचा पाठ सिस्टर कर देऊ. आपण मंगळवारचा भाग बघणार आहोत आणि मंगळवारचा भाग जो आहे तो आहे ख्रिस्त प्रथम फळ. आपण जर बघितलं तर बायबलच्या काळात, आताच्या काळात जर आपण बघितलं तर प्रथम फळ म्हणजे जसं की आपल्या शेतामध्ये जे काही अन्नधान्य पिकतं, जे काही गोष्टी ज्या आपल्याला प्रथम मिळतात आपल्या शेतामध्ये, तर आपण त्याचा भाग आहे जे अर्पण म्हणून आपण चर्चमध्ये देतो. तर आजच्या काळामध्ये आपण त्याला प्रथम फळ म्हणतो. परंतु आपण जर बघितलं तर प्रथम फळ म्हणजेच पुनरुत्थानाचे प्रथम फळ म्हणजेच की येशू ख्रिस्त, की ज्याने पहिल्यांदा मृत्यूवर विजय मिळवलेला आहे, की जो मेलेल्यानंतर पहिला असा मनुष्य आहे की जो मेलेल्यातून उठवला गेलेला आहे. जर येशू जिवंत नसतात तर भविष्याबद्दलची कोणतीही अपेक्षा केवळ एक भ्रम ठरली असती. परंतु ख्रिस्त मेलेल्यातून खरोखर उठला गेलेला आहे. आपण जे आज आशा करत आहोत की येशू ख्रिस्त येणार आहोत, जर येशू ख्रिस्त आपल्यासाठी मेला नसतं तर ही आशा आपली फक्त एक भ्रम असतो की तो येणार आहे. परंतु तो खरोखर आपल्यासाठी मेलेला आहे आणि तो आपल्यासाठी येणार आहे. तर येशू मृत्यूतून उठवलेला पहिले फळ आहे आणि याचा अर्थ असा, येशू पुनरुत्थित झाला नसता त्याच्यावर विश्वास ठेवून मरण पावलेले लोकही त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी पुनरुत्थित होतील. आपण जर बघितलं इथं तर त्याचे पुनरुत्थान ही एक ऐतिहासिक घटना आहे आणि त्याचे परिणाम आपण खात्री बाळगू शकतो की जे ख्रिस्तामध्ये मरण पावलेत आहेत ते सर्व त्याच्या येण्याच्या वेळी पुनरुत्थित होतील. जे आज आपले प्रियजन आहेत की जे ख्रिस्तामध्ये मरण पावलेले आहेत आणि ते सर्व जेव्हा आपला देव, आपला येशू ख्रिस्त येणार आहे त्यावेळेस ते सर्वजण उठणार आहेत, कारण हे परमेश्वराचं अभिवचन आहे. येशूचे पुनरुत्थान आपल्याला आशा देते. आपण जर पहिले पत्र याचा 15वा अध्याय 20 ते 23 वचन वाचलं, आपण ह्यावेळेस वाचूयात. तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहेस, तो महानिंदा घेतल्याले प्रथम फळ असा आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्याचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदाममध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. ह्यावेळेस आपण बघूयात की इथं वचन सांगतं की येशू ख्रिस्त हा महानिंद घेतलेले पहिले प्रथम फळ आहेत. म्हणजे येशू ख्रिस्त हा आपल्यासाठी मेलेला आहे, हा पहिला मनुष्य आहे. जसे की आपण बघतो आदामामुळे आपल्याला मृत्यू आलेला आहे, की जो पहिला मनुष्य आहे आदाम, त्याच्यामुळे आपल्याला मृत्यू आलेला आहे. आणि तसंच येशू ख्रिस्त देखील हा पहिला मनुष्य आहे की ज्याने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे आणि आपल्याला एक अनंतकालिक जीवन मिळणार आहे. तर आदामामुळे मृत्यू, ख्रिस्तामुळे जीवन. पौल आदाम आणि ख्रिस्त यांची तुलना ह्या ठिकाणी करत आहे. ख्रिस्ताच्या आज्ञाधारकतेमुळे अनंत जीवनाचा मार्ग खुला झाला. जसे आदामामुळे सर्व मानव मृत्यूच्या अधीन झाले, तसे ख्रिस्तामध्ये सर्व विश्वासणाऱ्यांचा
जीवन मिळाले. तर ह्यावेळेस आपण बघूयात की येशू स्वतःला पूर्णपणे पित्याच्या इच्छेच्या अधीन करतो, जे करण्यास पहिला आदम अयशस्वी ठरला. येशू ख्रिस्त हा त्याच्या पित्याला त्याच्या इच्छेला तो अधीन करतो, की जसे की आपण बघू शकतो की देवाने आदामाला काही नियम दिले होते आणि ते नियम त्याने पाळले नाही, त्यामुळे तो येशू ख्रिस्ताच्या इच्छेच्या अधीन अयशस्वी ठरलेला आहे. ह्यावेळेस आपण बघूयात की मृतासाठी बप्तिस्मा याचा अर्थ काय आहे. कारण आजच्या जगात जर आपण बघितलं तर खूप सारे लोक असे आहेत की त्यांचं म्हणणं असं आहे की जर आपण बप्तिस्मा घेणार नाही तर आपण स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही. आणि खूप सारे लोक असे आहेत की ते फक्त बप्तिस्मा ह्याच्यासाठी घेतात की त्यांना स्वर्गाचं राज्य मिळावा, परंतु ते त्यांच्या अंतःकरणापासून परमेश्वराला स्वीकार करत नाही. पौल पौल येते पहिले खतकारस पत्र 15वा अध्याय आणि 29व वचन. पौल येते मृत व्यक्तीच्या वतीने बप्तिस्मा घेण्यास शिकवित आहे. याचा अर्थ असा असू शकतो की काही लोकांनी पुनरुत्थानाच्या आशेने किंवा ख्रिस्तामध्ये मरण पावलेल्या विश्वासू लोकांच्या चांगल्या उदाहरणामुळे बप्तिस्मा घेतला. पौलाचा मुख्य मुद्दा असा आहे, जर पुनरुत्थान नसेल तर अशा आशेने बप्तिस्मा घेण्याचा अर्थ काय. जर पुनरुत्थान नसेल तर मग दुःख सहन का करावे. पौलाने ख्रिस्तासाठी अनेक संकटे, छळ आणि मृत्यूचा धोका सहन केला. जर पुनरुत्थान नसेल तर ते सर्व व्यर्थ ठरेल असते. पण येशू जिवंत झाला आहे याची त्याला खात्री होती, म्हणून तो विश्वासाने सेवा करीत राहिला. बघा, पौलाचा पूर्णपणे विश्वास होता की येशू ख्रिस्त हा जिवंत आहे आणि तेच वचन तो इतरांना देखील सांगत होता की येशू ख्रिस्त हा पुन्हा तुमच्यासाठी येणार आहे. तो तुमच्यासाठी मरण पावलेला आहे, पण तो उठला देखील आहे आणि तो तुम्हा सर्वांना घेण्यासाठी येणार आहे. पौल म्हणतो की मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्याला मी ओळखतो. भविष्याची खात्री होती कारण त्याने येशूला वैयक्तिकरित्या अनुभवले होते आणि त्याचा देवाच्या वचनावर हा पूर्णपणे विश्वास होता. पौल त्याला येशूच्या पुनरुत्थानाची देखील खात्री होती आणि त्याला माहित होते की येशू देव हा विश्वासू आहे. तर येशू पहिले फळ असल्यामुळे आपण खात्री बाळगू शकतो की की मृत्यू हा शेवट नाहीये. येशू ख्रिस्त हा पहिले प्रथम फळ आहे की ज्याने आपल्यासाठी मरण सोसलं आहे आणि पुन्हा तो उठलेला आहे. आणि आपल्यासाठी मृत्यू हा शेवट नाही, तर विश्वासणारे लोक आपण जे आहोत, जेव्हा येशू ख्रिस्त येणार आहोत तर आपली ही आशा आहे की आपण सर्वजण त्याच्याबरोबर स्वर्गात जाणार आहे. आणि माझा हा विश्वास आहे की खरोखर येशू ख्रिस्त येणार आहे आणि आपण सर्वजण त्याच्या संगती जाणार आहोत. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. आज आपण बघणार आहोत बुधवारचा धडा. आज आपण बघणार आहोत सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. आज आपण बुधवारच्या धड्याकडे वळणार आहोत. तर त्याचे शीर्षक आहे पुनरुत्थित शरीर. इथं आपण बघूया फर्स्ट करंथीकरास याचा 15वा अध्याय 35 ते 49 वचने बघणार आहोत आपण. या वचनामध्ये उदाहरण दिलेलं आहे किंवा एक प्रश्न विचारलेला आहे, मेलेले कसे उठवले जातील आणि ते कोणत्या शरीराने येतील. पौल या प्रश्नाचे उत्तर आपल्याला एक उदाहरणातून, बीजाचे उदाहरण देतो. पौल या एका बीजाच्या उदाहरणातून आपल्याला सांगत आहे की मेलेले कसे उठतील व ते कोणत्या शरीराने वर येतील. आपण बघतो आपण एखादे फळ किंवा एखादे बीज आपण जमिनीत जेव्हा आपण रुजवतो किंवा ते बी पेरतो, ते आपल्याला आपण बघतो की ते बीज कोणत्याही स्वरूपात आपल्याला वरती येताना दिसते किंवा ते कोणत्याही रूपाने वरती येते. तर आपण बघितलं बीज आपल्याला एक नवीन रूप तयार करून येतं वरती, जेव्हा नवीन रूपात आपल्याला बघायला मिळतं बीज. तसेच आपण बघतो की पुनरुत्थित शरीर म्हणजे आपल्याला एक
नवीन शरीर किंवा नवीन आपणाला एक नवीन आपणाला शरीर मिळतं किंवा नवीन आपणाला एक वनस्पती किंवा त्याप्रमाणे आपणाला जशी वनस्पती एका रोपट्यात रूपांतर होते, रोपातून वनस्पतीत रूपांतर होते, त्याचप्रमाणे आपण बघतो की पुनरुत्थित पुनरुत्थानाच्या वेळी देव आपल्या लोकांना परिवर्तित व अविनाशी शरीर देईल. आपण इथं बघितलेलं आहे की आपण ज्या म्हणजे पौलाने किंवा देवाने जेव्हा मेलेला आहे, त्या मेलेल्यातून उठल्यानंतर त्याला एक पुनरुत्थित शरीर व व अविनाशी शरीर देण्यात आलेले आहे. की तुम्ही अविनाशी म्हणजे जे कधीही संपणार नाही किंवा अविनाशी म्हणजे आपणाला त्या कोणत्याही शरीरात प्रवेश करता येईल. अविनाशी शरीर म्हणजे त्या शरीराला कोणतंही आपण नवीन रूप तयार करता येईल आपणाला त्यातून, असं त्याचा अर्थ आहे. आपण इथं बघतो पुनरुत्थानात देव अविनाशी जीवन देईल, शरीराचे परिवर्तन होईल, मृत्यूचा अधिकार राहणार नाही. म्हणजेच आपणाला बघायला मिळतं की पुनरुत्थित शरीर म्हणजे जे शरीर कधीही मरणार नाही, जे कधीही त्याचा अंत होणार नाही, असे शरीर. आपण इथं उदाहरण आपणाला बघायचं झालं, आपण मगाशीच एक उदाहरण बघितलं, बीजाचे उदाहरण. बीज आपण ज्या जमिनीत रुजवल्यानंतर ते कधीही मरत नाही, तर त्यातून एक नवीन रोपटे तयार होते व त्या रोपाचे नंतर वनस्पतीत रूपांतर होते. तसेच शरीर कधीही मरत नाही किंवा आत्मा कधीही मरत नाही. आत्मा नवीन 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 शरीरात जातो व त्या शरीराचा उपभोग घेतो. तसेच पुनरावर्तित म्हणजे पुनरावर्तित शरीर म्हणजेच आपण नवीन नवीन आपणाला एक शरीर मिळणे किंवा नवीन आपणाला एक वनस्पती प्रमाणे आपण तयार होणे, ते म्हणजेच आपण पुनरावर्तित होणे. आपण पुढे बघूया आपण एक प्रश्न बघूया. इथं आपण बघतो की पौलाने बीजाचे उदाहरण का दिले. आपण बघतो की मेलेल्यानंतर देव पुनरावर्तित जीवनाचे अद्भुत परिवर्तन कसे करतो हे समजण्यासाठी आपण इथं बघतो की प्रभू जेव्हा मेला त्यानंतर त्याला जो तिसऱ्या दिवशी मेलेल्यानंतर तो उठूनच्या स्वर्गरोहण झाले प्रभूचे. त्यावेळी जे स्वर्गरोहण झाले त्यावेळी स्वर्गांना लोकांना दर्शन मिळाले प्रभूचे. ते ते दर्शन म्हणजेच लोकांना जे काही आहे प्रभूचे पुनरावर्तन होण्याचे लक्षण आहे, ते आपणा सर्वांना माहीत आहे. ते लक्षण दिसण्यासाठी प्रभू आपल्याला सांगत आहे. मी पुढचा वेळ आपल्यामध्ये सिस्टर प्रतिभा आहे, हिच्याकडे देतो. आपल्यामध्ये ब्रदर सागर आहे, मी पुढचा वेळ सागरकडे देतो. ख्रिस्ता सर्वांना सलाम. माझ्याकडे गुरुवार हा पाठ आहे आणि त्याचं शीर्षक आहे मृत्यूवर अंतिम विजय. आपल्याला सर्वांना माहीत आहे की येशूने वधस्तंभावर पुनरुत्थानाद्वारे मृत्यूवर विजय मिळवला आहे आणि आपण मृत्यू कायमचा नष्ट झालेला आहे. मृत्यू हा लोकांना दुःख, भीती आणि विभक्ता देतो, परंतु येशूच्या पुनरुत्थानानंतर मृत्यूशक्ती संपली आहे. आपण बघतो की काही लोक मृत्यूला खूप घाबरतात आणि जे लोक मृत्यूला घाबरतात. ख्रिस्ता सर्वांना सलाम. माझ्याकडे पाठ गुरुवार आहे, त्याचं शीर्षक मृत्यूवर अंतिम विजय. येशूने क्रूसावर पुनरुत्थानाद्वारे मृत्यूवर विजय मिळवला. त्यामुळे जे लोक ख्रिस्तामध्ये मरण पावले आहेत ते पुन्हा उठवले जातील. देवाचे वचन पूर्ण होईल. मृत्यू विजयात गुळकृत झाला आहे, म्हणजे मृत्यू कायमचा नष्ट होईल. मृत्यू लोकांना दुःख आणि भीती विभक्त देतो, परंतु येशूच्या पुनरुत्थानाविषयी मृत्यूशक्ती संपेल. बायबलनुसार जेव्हा विश्वासणारा मरण पावतो तर तो एक झोप घेतल्यासारखा असतो आणि जेव्हा येशूचं दुसरं आगमन होईल त्याला वाटेल की येशू आता लगेच आला आहे आणि तो म्हणेल की अरे येशू तर खूप लवकर आला आहे. आणि जेव्हा तो ख्रिस्तामध्ये मरण पावला असेल त्याला दुसरं रूप मिळेल देवदूतासारखं. येशूचे
पुनरुत्थान हे आपल्या पुनरुत्थानाची हमी आहे. मृत्यू हा देवाच्या मुलांसाठी शेवट नाही. येशू परत येईल, मृतांना उठवेल आणि आपल्या लोकांना अमर जीवन देईल. त्यामुळे आपण विश्वासाने म्हणू शकतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे देव आपल्याला विजय देतो. आमेन. तर आपण यावेळेस शेवटचा शुक्रवारचा भाग बघणार आहोत, की ज्यामध्ये एलेन व्हाईटने आपल्याला सांगितलेलं आहे द डिझायर ऑफ एजेस, आणि त्याचं जे पेज नंबर आहे ते आहे 530. तर ह्यामध्ये आपल्याला एलेन व्हाईट सांगत आहे की ख्रिस्ताचे दैवत्व हे विश्वासणाऱ्याला सर्वकालिक जीवनाची खात्री देते. येशू म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतोस काय? जेथे ख्रिस्त आपल्याला दुसऱ्या आगमनाच्या काळाकडे निर्देश करत आहे, जेव्हा मेलेले अनितिमान अविश्वासाची अवस्थेत उठवलेली जातील आणि जिवंत अनितिमानाचा मृत्यू न पाहता स्वर्गात गेले जाईल. ख्रिस्त लाजरसला मेलेल्यातून उठवून तो चमत्कार करणार होता. त्याने चमत्कार केलेला आहे. तो सर्व मेलेल्यांना नीतिमानाच्या पुनरुत्थानाचे प्रतिनिधित्व करेल. आपण ह्यामधून शिकतो की जसं जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते सर्वजण, जे मेलेले आहेत आणि जे जिवंत आहेत, ते सर्वजण येशू ख्रिस्तासंगती स्वर्गात जाणार आहे. आणि ही आपला विश्वास भक्कमपणे आपण विश्वास ठेवला पाहिजे की आपला येशू ख्रिस्त हा लवकरच येणार आहे आणि आपल्याला तो घेऊन जाणार आहे. तर त्यासाठी आपण आपली तयारी केली पाहिजे आणि आपण नेहमी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे. ह्यावेळेस मी आशा करते की तुम्हा सर्वांना हा धडा समजेल. आमेन.